यानंतर एक मोठी बातमी बदलापूरमधून बदलापूरच्या शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी तुषार आपटे भाजपचा स्वीकृत नगरसेवक म्हणून त्याची नेमणूक करण्यात आली। कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये भाजपने स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी सह आरोपी शाळा व्यवस्थापनातील काही सदस्यांना बनवण्यात आलं होतं। आरोपी शाळेमध्ये 4 वर्षांच्या मुलीवरती अत्याचार झाला होता। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी किशोर पगारे सध्या आपल्या सोबत आहेत। किशोर, एकीकडे या सगळ्या घटनांचा निषेध करायचा, आरोपींना शिक्षा होईल अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न करायचे आणि याच सारख्या घटनांमध्ये सह आरोपी असलेल्यांना स्वीकृत नगरसेवक भाजप करतंय। काय कसा इम्पॅक्ट पडतोय राजकारणावरती याचा? नक्कीच तिथेच आपण पाहिलं तर बदलापूरमध्ये जी 4 वर्षापूर्वीची घटना घडली होती त्या घटनेच्या अंतर्गत अक्षय शिंदे जे प्रकरण घडलं होतं त्या अक्षय शिंदेने लैंगिक अत्याचार केला होता लहान मुलीवर। त्यानंतर जी शाळा होती आदर्श शाळा त्या शाळेचे जे उदय कोतवाल जे अध्यक्ष होते आणि तुषार आपटे जे सचिव होते यांच्यावरही पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता। कारण की एक हलगर्जीपणा आता त्यांच्यावर आरोप लावला होता की शाळा प्रशासनावर। त्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल होते। ते मधल्या काळात ते पसार होते। त्यानंतर कर्जतून त्यांना अटक करण्यात आली होती। त्यानंतर जामिनावर त्यांची सुटका झाल्यानंतर आता कुठेतरी कुळगाव बदलापूरच्या निवडणूक झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीने त्यांना स्वीकृत नगरसेवक केलेला आहे। त्यामुळे जनतेमध्ये एक वेगळा रोष आहे की बाबा अशा प्रकरणामध्ये अशा जर आरोपींना जर नगरसेवक केला असेल तर जनतेचे कोणाकडे बघायचं किंवा कशा प्रकारचा या गोष्टीकडे बघायचं। राजकीय वर्तुळात एक वेगळी चर्चा आहेतच, परंतु सामाजिक क्षेत्रात सुद्धा याचे पडसाद उमटताना दिसत आहेत। नक्कीच किशोर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।